नमस्कार. सिंधू जन अकादमीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय श्री राजकुमार घोगरे, डॉक्टर पाटील, श्री जगजीवन काळे आणि माननीय डॉक्टर सुजित शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यानमालेची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे मानवशास्त्रासारखा एक आगळावेगळा आणि कुतूहलजन्य विषय आपल्यापर्यंत घेऊन येण्याची संधी मला मिळालेली आहे. आजचा विषय जरी जीवशास्त्रीय मानवशास्त्राचा असला तरीही बोलताना सुरुवातीला मला मानवशास्त्र म्हणजे काय याच्याबद्दल थोडा उहापोह करून मानवशास्त्राच्या विविध शाखा आणि त्यानंतर मी जीवशास्त्रीय मानवशास्त्राकडे वळणार आहे. यासाठी आपल्याकडे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची सोय आहे. मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधीन. त्यावेळेला इंग्लिशमधून असलेलं मटेरियल आपल्याला पॉवर पॉईंटच्या माध्यमातून दिसणार आहे आणि मी मराठीतून आपल्याशी संपर्क साधीन. या व्याख्यानामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने येतील. एक म्हणजे जीवशास्त्रीय मानवशास्त्राला अनुसरून सर्वप्रथम मानवी उत्क्रांती, त्यानंतर मानवाची विविधता आणि त्यानंतर इतर संबंधित विषय जे जीवशास्त्रीय मानवशास्त्राशी संबंधित असे आहेत, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी आपल्याला एक अजून गोष्ट सांगू शकतो की या व्याख्यानाचा बराचसा आशय किंवा तुम्हाला अजून काही संदर्भ बघायचे झाल्यास मराठी विश्वकोश याच्या साईटवर आपण गेलात तर त्याच्यातून आपल्याला खूप काही माहिती मिळू शकेल. मराठी विश्वकोशाचं एक ॲपही कार्यान्वित आहे आणि त्यांची वेबसाईट जी www.marathivishwakosh.com याच्यावरती गेल्यावर मानवशास्त्र किंवा पुरातत्वशास्त्र याच्यावर आपण क्लिक केलं तर मानवशास्त्रासंबंधीच्या नोंदी आपण बघू शकतात. मानवशास्त्राचा मी समन्वयक असल्यामुळे आपल्याला या सर्व नोंदी तिथे बघायला मिळतील. या नोंदी मी स्वतः आणि माझ्या काही विद्यार्थी आणि कलिग मित्रमंडळांनी लिहिलेल्या आहेत आणि त्याचं समन्वयाचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे आपण विश्वकोशाची माहिती जरूर घेऊन त्याच्यातून सुद्धा अधिक माहिती मिळवू शकता. मी आता प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करतो आहे. त्यासाठी पॉवर पॉईंटची आपण मदत घेऊया. मानवशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा किंवा ब्रँचेस ज्याला म्हणतात त्या आहेत. मानवशास्त्राची सगळ्यात महत्त्वाची शाखा किंवा त्याच्या इतर ब्रँचेसचा विचार करण्याआधी मानवशास्त्र हा विषय हा सोशल सायन्सेस फॅकल्टीमध्ये येतो. म्हणजे ह्युमॅनिटीज किंवा सोशल सायन्स जरी हे आपण जीवशास्त्रीय मानवशास्त्राचा अभ्यास करणार असलो तरी हे एक मनुष्य सामाजिक प्राणी असल्यामुळे सामाजिक शास्त्र म्हणून त्याच्या असलेल्या पुरातत्व, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखांशी संबंध असल्यामुळे त्याच्यामध्ये तितक्याच महत्त्वाचा म्हणजे सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने समाजशास्त्र किंवा ह्युमॅनिटीज याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव होतो. मानवशास्त्राच्या एकूण 4 शाखा पडतात. पहिली जी शाखा आहे ती सोशल अँथ्रोपॉलॉजी किंवा कल्चरल अँथ्रोपॉलॉजी. याच्यामध्ये बोलताना
मनुष्य हा सामाजिक प्राणी तर आहेच, आणि प्रत्येक समाजाची अशी एक संस्कृती असते, परंतु त्याच वेळेला एकाच समाजामध्ये अनेक संस्कृती या सुद्धा कार्यरत असतात, आणि ह्या कार्यरत असलेल्या संस्कृतींचा अभ्यास करताना आपण कल्चर म्हणजे संस्कृती म्हणून सांस्कृतिक मानवशास्त्र येतं, पण संस्कृती ही कुठल्या तरी समाजाचीच असते, म्हणून त्याला सोशल अँथ्रोपॉलॉजी किंवा सामाजिक मानवशास्त्र असंही म्हणतात. एक प्रकारे या दोन्ही शाखा जरी वेगवेगळ्या असल्या तरीही त्याच्यातले एकूण बारकावे बघितल्यानंतर त्या दोन्ही शाखा आपल्याला वेगवेगळ्या कराव्या लागतात, आणि म्हणून सांस्कृतिक मानवशास्त्र ही एक वेगळी शाखा आणि सामाजिक मानवशास्त्र ही एक वेगळी शाखा. मी जरा पॉवर पॉईंट कनेक्ट करून घेतो. एकदा एंड करून परत रिजॉईन करू का? चालेल. लाईव्ह दिसतो ना, फक्त कोणी आहे एकदा विचारून घ्या. आता स्टॉप शेअरिंग स्क्रीन डिसेबल झालं ना, बघ तिथे. हा, एक मिनिट, हे लोड होतं. स्टॉप शेअरिंग. ठीक आहे, मग आता शेअर राहू दे. हॅलो, हा व्हिडिओ आता स्क्रीन सेव्हिंग येत नाही आता. हां, आता आलंय परत बघा. हां, शेअरिंगला प्रॉब्लेम येत होता. आता सुरू करतोय, आलेलं आहे ना, सुरू करतोय मी. दिसतोय ना? हां, दिसतंय ना तुम्हाला? हां, ठीक. हां, हो, चालेल. हां, ओके. हां, मी ह्याच्यावरच बोलत राहतो आता. हेच राहू दे माझं, मी नाही दिसलो तरी चालेल. आता हे मगाशी म्हटल्याप्रमाणे मानवशास्त्र हा विषय हा सोशल सायन्सेस किंवा ह्युमॅनिटीज या फॅकल्टीमध्ये येतो. प्रश्न असा येतो की व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी, म्हणजे मानवशास्त्र म्हणजे काय. तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3-4 गोष्टींचा विचार करायला लागतो. एक म्हणजे ओरिजिन्स, माणूस हा कुठून आला. दुसरी गोष्ट त्याची शारीरिक आणि सांस्कृतिक विविधता आणि त्याचा विकास कसा झालेला आहे. त्याच्याशिवाय त्याचे गुणधर्म कुठले आहेत. त्याच्या गुणधर्म हे दोन्ही अंगाने आले, जीवशास्त्रीयदृष्ट्याही आले आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर दुसरं म्हणायचं झालं तर हे आहे मानवशास्त्र जे आहे हे माणसाचं आणि माणसाच्या संस्कृतीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, किंवा इट इज अ स्टडी ऑफ पीपल. माणसांचा अभ्यास आहे ज्याच्यामध्ये पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, इतिहासात काल, प्रागैतिहासिक काळ आणि त्याच्यानंतर आत्ताचा सध्याचा माणूस आणि भविष्यातल्या गोष्टींचाही आढावा घेतला जातो. आणि त्याच अनुषंगाने त्याच्या ज्या 4 ब्रांचेस होतात तो बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे जीवशास्त्रीय मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि सामाजिक मानवशास्त्र, पुरातत्वीय मानवशास्त्र आणि लिंग्विस्टिक या 4 शाखा झाल्या. त्यानंतर आपण सामाजिक आणि सांस्कृतिक मानवशास्त्राचा विचार आधी केलेला होता. मी सांगतो आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे लिंग्विस्टिक म्हणजे भाषा जरी बघायला गेलं तर आपण म्हणतो दर 10 कोसावर भाषा ही बदलत असते. प्रत्येक ठिकाणी माणसाच्या भाषा वेगळ्या, आणि लिखित 2 प्रकार आहेत त्याच्यात. बोलीभाषा तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि ह्या बोलीभाषांचं नंतर रूपांतर हे स्क्रिप्टमध्ये किंवा लिपीमध्ये होऊन मग ती लिखित स्वरूपात येते. तर ह्या सगळ्या भाषांची विविधता, मूळ भाषा कुठली, त्याच्यात कसे प्रकार परत गेले, ह्या सगळ्याचा जो अभ्यास येतो तो लिंग्विस्टिक किंवा लँग्वेज या दृष्टीने येतो. आणि पुरातत्व म्हणजे तर ज्या वेळेला लिखित रेकॉर्ड अवेलेबल नव्हतं, ज्या वेळेला काही लिहिलं जात नव्हतं, ज्या लोकांची नावं किंवा ह्या माहीत नाही, आपल्याला जे मिळणारे पुरावे आहेत हे संपूर्णपणे एकतर अश्मयुग म्हणजे दगडी हत्यारांच्या स्वरूपात, धातूचे हत्यार असतील किंवा काही सेटलमेंट पॅटर्न किंवा एखादा आर्किटेक्चर आहे, स्ट्रक्चर आहे, त्याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायला लागतो. हा जो सगळा भाग आहे हा पुरातत्वीय मानवशास्त्रामध्ये येतो. आणि त्यामुळे आपलं पास्ट, आपला भूतकाळ हे जाणून घेण्याच्या दृष्टीने
इंटरेस्ट असल्यामुळे प्रत्येक माणसाला एक त्याचं पुरातत्वीय मानवशास्त्राचं हे जास्त कुतूहल असतं. यानंतर आपण वळूया फिजिकल किंवा बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी किंवा ज्याला भौतिकी आणि शारीरिक मानवशास्त्र आणि जीवशास्त्रीय मानवशास्त्र म्हणतात. हे सगळे अल्टरनेटिव्ह शब्द आहेत बघा. तुमच्या लक्षात येईल फिजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे हे जीवशास्त्राशी संबंधित जरी असलं तरी शरीर रचना शरीराच्या दृष्टीने अभ्यास असलेला म्हणून फिजिकल अँथ्रोपॉलॉजी. त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये त्याचा उल्लेख आपण जीवशास्त्रीय मानवशास्त्र असा करतो. म्हणजे फिजिकल अँथ्रोपॉलॉजीपेक्षा जास्त ब्रॉड ॲस्पेक्टने आपण ज्याला पुढे बोलता बोलता लक्षात येईल तुमच्या की नुसतं शरीर रचना किंवा इव्होल्युशन कसं झालं किंवा अस्थि कशा त्या एवढाच नाहीये, पण वातावरणाचा होणारा परिणाम शरीरावर, रोगराई, मानवी आहार विहार वर्तन या सगळं आणि कुपोषण अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यात अभ्यास असल्यामुळे फिजिकल अँथ्रोपॉलॉजी याच्यापेक्षा बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी हा थोडासा व्यापक आहे. त्याला जीवशास्त्रीय किंवा जैविक मानवशास्त्र असं आता म्हटलं जातं. याच्यामध्ये मानवी शरीराचा, अनुवंशशास्त्राचा, माणसाचं एकूण शरीर रचना ह्या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हे मानवशास्त्र जे आहे ते माणसाचा अभ्यास असल्यामुळे इट इज अ बिग अम्ब्रेला ऑफ अ डिसिप्लिन. एक मोठ्या प्रकारची शाखा अशी ती आहे ज्याच्यामध्ये माणसाची उत्पत्ती, माणसाची उत्क्रांती याचा अभ्यास केला जातोच आणि संस्कृती सगळ्यात महत्त्वाची. या संस्कृतीचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो आणि थोडक्यात शरीर रचना आणि संस्कृती याच्यातला असलेला संबंध हा देखील त्याच्यामध्ये बघितला जातो. आता प्रश्न असा येतो की मानवशास्त्राची सुरुवात कशी झाली. बाकी सगळ्या अभ्यासांना किंवा शाखांना ज्या आहेत खूप मोठी परंपरा किंवा जुन्या हजारो वर्षाच्या याच्यातून चालत आलेल्या आहेत, पण मानवशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास जर बघायचं झालं तर ज्यावेळेला युरोपियन्स हे युरोपच्या बाहेर पडले त्यावेळेला मानवी शरीरातली विविधता, काही लोक काळी आहेत, काही गोरी आहेत, काहींचे केस सरळ आहेत तर काहींचे कुरळे आहे, इथपासून ते संस्कृतीमध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची विविधता जी आहे याच्यातून त्यांचं लक्ष या सगळ्या विविधतेकडे गेलं आणि त्याच्यातून मानवशास्त्राचा एक शास्त्रीय डिसिप्लिन म्हणून सुरू झालं. असं जरी असलं तरी सुद्धा माणूस हाच त्याच्यात फोकस असल्यामुळे इट इज मदर डिसिप्लिन ऑफ ऑल डिसिप्लिन्स असं आपण जरूर म्हणू शकतो किंवा असं म्हणण्याचा एक पद्धत रूढ झालेली आहे. त्याच्यातूनच त्याची व्यापकता किंवा त्याचा विशेष जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. पुढेचा प्रश्न येतो की इन सर्च ऑफ मॅन. आपण मनुष्य म्हणून विचार करत असताना कुठल्याही म्हणजे 3 गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे हु आर वी अँड वाय वी आर ॲज वी अँड फ्रॉम वेअर आर वी. म्हणजे आपण कोण आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसे आहोत तसे आपण का आहोत. आणि तिसरं म्हणजे आपण कुठून आलेले आहोत. हे 3 अगदी मूलभूत प्रश्न आहेत आणि शाळेतला मुलगाही सांगू शकतो. आपण कोण आहोत आपलं नाव सांगेल, आडनाव सांगेल, आपली जात जमात सांगेल किंवा नॅशनॅलिटी सांगेल. इथपासून त्याची सुरुवात होते. कुठून आलो होतं, कुठलं गावाचं नाव सांगेल, देशाचं नाव सांगेल, ह्या गोष्टी होतात. आणि आपण असे का आहोत तर का आहोत तर आई वडील तसे आहेत म्हणून मी तसा आहे. तर थोडक्यात हे जे प्रश्न आहेत हे मूळ मानवशास्त्राच्या पुढचे प्रश्न आहेत आणि आज कितीही तरी त्याचा उहापोह केला तरी त्याच्यापर्यंत मुळापर्यंत आपण जाताना कशा प्रकारे जातो हा प्रवास जो आहे तो अतिशय रंजक आहे. आपण माणूस आहोत म्हणजे एक जीवशास्त्रीय किंवा जैविक प्राणी तर आहोत पण त्याचबरोबर आपण एक सामाजिक प्राणी सुद्धा आहोत हे लक्षात आहे. हा जीवशास्त्रीय प्राणी म्हणजे होमो सेपियन. होमो म्हणजे जो कल्चर म्हणजे संस्कृती तयार करू शकतो तो. हे सगळ्यात वैशिष्ट्य माणसाचं आहे. आपण बघतो मधमाशा सुद्धा डान्स करतात किंवा नृत्य करून फुलांपर्यंत जाणं, मध घेऊन येणं, मध जमा करणं, फुल कुठल्या दिशेला आहे सांगणं, किंवा मुंग्या एक मुंगी दुसऱ्या मुंगीच्या मध्ये जाते. किंवा आपण नॅशनल जिओग्राफीच्या चॅनलवर बघितलेलं असतं की गोरिला आणि चिंपांझी सारखे जे काही प्राणी असतात किंवा कपी आहेत ते वारुळामध्ये काडी घालतात आणि त्याच्यात आलेल्या मुंग्या खातात. पण ही जी त्यांची संस्कृती आहे किंवा पद्धत आहे ती तेवढी लिमिटेड आहे. पक्षी सुद्धा घरं बांधतात पण ते इन्स्टिंक्ट उद्भूत असं त्यांचं आहे. माणसाचं तसं नाही आहे. माणूस हा होमो म्हणजे संस्कृती निर्माण करणारा आहे. त्याचा उल्लेख पुढे ओघाने येणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असे आहोत ते का, आता आपली एक तर
जी अनुवंशिकता आहे ही त्याला कारणीभूत आहे. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपण कुठून आलो तर आपण कसेही असलो, कुठूनही आलो किंवा आपल्याला प्रांतिक अभिमान कसाही असला तरी आपली म्हणजे या होमो या माणसाची आपली जी मूळ आई आहे ही आफ्रिकेमध्ये होती आणि माणसाचं उत्पत्ती स्थान हे आफ्रिकेतच होतं एवढं नक्की. आपल्याला लॅमार्क माहिती आहे, डार्विन माहिती आहे, डार्विनच्या लॅमार्कच्या थिअरी माहिती आहे. जिराफांनी हे खाल्ल्यामुळे मान उंच झाली, पाय उंच झाले आणि मग घोड्यासारखे पूर्वज जे होते त्याच्यापासून जिराफासारखे प्राणी अस्तित्वात आले. डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थिअरी माहिती आहे. आपल्याला ग्रेगर मेंडलचे अनुवंशशास्त्रातले नियम माहिती आहेत. या सगळ्याच्या थिअरीज ज्या आहेत या मूळ थिअरी असून या सिद्धांतावर मानवशास्त्राची बैठक किंवा मानवशास्त्र हे आधारलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण गोष्टी ह्याचा विचार करतो त्यावेळेला ह्या मूळ ज्या बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमधले प्रश्न आहेत, एक म्हणजे मानवी उत्क्रांती ही कुठे झाली, कशी झाली, आणि त्याच्यानंतर आपली जी शारीरिक विविधता आहे त्याच्यातून सांस्कृतिक विविधता नंतर आलेली आहे, पण शारीरिक विविधता आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि याच्यासाठी आपण ज्याचा अभ्यास करतो ते म्हणजे ह्युमन फॉसिल्स. फॉसिल कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे जीवाश्म मिळालेले आहेत, त्यांचा क्रोनॉलॉजी म्हणजे ते किती जुने आहेत आणि त्यांचं वर्गीकरण करत करत आपण प्रारंभापासून पुढे जात जातो. नंतर शारीरिक म्हणजे अस्थी ज्या आहेत त्या अस्थींमध्ये किंवा अस्थींवरती जी रचना आहे त्याच्यात कसा फरक पडत गेलेला आहे याचा सगळ्याचा अभ्यास करत आपण मानवाची फायलोजेनेटिक पोझिशन किंवा एखाद्या मूलभूत जीवाश्मापासून माणूस कसा प्रगत होत गेला, शरीर रचना कशी बदलत गेली याचा विचार करत जातो. याच्यासाठी 3 प्रामुख्याने एक थिअरी किंवा बघितल्या जातात. पहिली जी आहे ती मायग्रेशन थिअरी. म्हणजे पहिल्या प्रथम हा जो माणूस होता तो आफ्रिकेमध्ये उत्पन्न झाला आणि त्यानंतर आफ्रिकेतून तो वेगवेगळ्या दिशेने डिस्पर्स झाला किंवा मायग्रेट झाला. ही एक हा सिद्धांत प्रामुख्याने मांडला जातो. काही लोक म्हणतात की इन्सिस्टेड देअर वेअर इंटरब्रीडिंग ऑफ ऑल ओव्हर वर्ल्ड, वेगवेगळ्या ठिकाणी माणसांचं ब्रीडिंग झालं आणि त्याच्यातून माणूस झाला. किंवा काहींची अगदी बेसिक ह्याच्यामध्ये म्हटलं जातं तर गॉड क्रिएटेड द वर्ल्ड, देवानी हे जग निर्माण केलं आणि या जगात माणूस किंवा इतर प्राणीसृष्टी देवानी निर्माण केली. अशा प्रकारचे वेगवेगळे अगदी मायथॉलॉजीपासून आधुनिक सायन्सपर्यंत वेगवेगळे सिद्धांत हे मांडले गेलेले आहेत. पण मानवशास्त्र काय बघतो किंवा काय सांगतं हे आपण बघूया. खूप सगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि ते आपण कितीही खणत गेलो किंवा शोधत गेलो त्याचं मूळ तरी शेवटी त्याच्यामध्ये आपण येतो आणि त्याच्यात ह्युमन ॲन्सेस्टर्स जे होते अर्लिएस्ट सगळ्यात आधीचे आणि त्याच्यातून माणसाची प्रगती होत होत कशा प्रकारे गेला हे आपल्याला बघायचं आहे. मानवी उत्क्रांतीचा उल्लेख करताना ह्युमन इव्होल्युशन इज अ बेसिक बट इम्पॉर्टंट एरिया ऑफ अँथ्रोपॉलॉजी. उत्क्रांतीशिवाय माणसाचा किंवा माणसाच्या इतिहासाचा, माणसाच्या प्रगतीचा आपल्याला विचारच करता येत नाही. मुख्य स्टेजेसचा आपण बघायला गेलो ही उत्क्रांती खरंच झाली का? बरेच लोक प्रश्न विचारतात का गावा माकडापासून माणूस झाला का? तर त्याचं उत्तर आता तुम्हीच शोधा आणि सांगा मला की 4 वेगवेगळे प्रकार आहेत किंवा स्टेजेस मानल्या गेलेले आहेत. एक कन्फ्युजन असं असतं की बरेच फॉसिल्स मिळालेले आहेत त्यांची नावं बघून आपल्याला वाटतंय का असं, पण त्याचं वर्गीकरण प्रामुख्याने या 4-5 गटात केलेलं आहे. त्यातला पहिला म्हणजे ऑस्ट्रॅलोपिथिकस आहे. ऑस्ट्रॅलोपिथिकस म्हणजे हा एप वर्गीय किंवा एप सदृश दिसणारा प्राणी आहे. त्याच्यानंतरचा जो आहे तो होमो इरेक्टस. इथे होमो नाव पहिल्यांदा वापरलेलं आहे म्हणजे हा कल्चर निर्माण करणारा होता आणि त्याची शरीर रचना ही इरेक्ट होती, उभी होती, म्हणून हा होमो इरेक्टस. त्याच्यानंतरचा निअँडरथल आणि मग आला तो होमोसेपियन्स म्हणजे माणूस आत्ताचा जो आहे तो होमोसेपियन सेपियन. या स्टेजेसमधनं माणसाची उत्क्रांती झाली हे म्हटलं जातं. याच्याशिवाय आता मी एक आवर्जून उल्लेख करणार आहे ज्यांना थोडीफार माहिती आहे या विषयाची किंवा दुसरी काही पुस्तकं वाचली असेल तर त्यांनी वाचलं असेल रामापिथिकस, शिवापिथिकस या काही फॉसिल्सचा किंवा इथं उल्लेख केलेला आहे. किंवा जुनी पुस्तकं आपण बघितली तर त्याच्यामध्ये रामापिथिकस हा एक ॲन्सेस्ट्रल स्टॉक होता आणि याच्यातून माणसाची उत्क्रांती झाली असं मानलं जात होतं. परंतु मानवशास्त्र हे अत्यंत जीवाश्मांच्या अभ्यासावर आणि त्याच्यातून येणाऱ्या गोष्टींचा उहापोह करत असल्यामुळे नंतर असं सिद्ध झालं की ह्या रामापिथिकसचा माणसाच्या उत्क्रांतीशी काहीही संबंध नाही. तर ओरांगुटान हा जो एशियन एप आहे या एशियन एपचा पूर्वज जो होता तो म्हणजे रामापिथिकस होता. रामापिथिकस पासून आजचे ओरांगुटान अस्तित्वात आले. म्हणजेच ओरांगुटान म्हणजे एशियन एप, एका बाजूला चिंपॅन्झी गोरिला हे आफ्रिकन एप आणि त्यानंतर माणूस म्हणजे आपले कपी सदृश जे हे आहेत
ओरांगुटान, गोरिला आणि चिंपांझी हे आपले कझिन्स आहेत किंवा जवळचे आहेत. त्यांना एकीकडे पॉंगिड्स असं म्हटलं जातं आणि आपण म्हणजे होमिनिड, हे दोन्ही एक अँसेस्टर स्टॉक आहे आणि त्याच्यापासून या दोन्ही शाखा किंवा कपींची आणि माणसाची जी शाखा आहे ही उत्पन्न झालेली आहे. इथे आपण पहिली स्टेज जी आहे उत्क्रांतीची त्याचा विचार करूया, ऑस्ट्रालोपिथिकस. याचं ते म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाच्या नंतर जिनस आणि स्पिसीज असं प्रजात म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर इथे पहिल्यांदा हे होमिनिड वर्गातले होते. होमिनिड म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे कल्चर निर्माण करू शकतात ते. आणि सायंटिस्ट बिलीव्ह इज अ लिंक बिटवीन फॉसिल एप अँड होमो, म्हणजे आजचा माणूस आणि जे फॉसिल एप्स आहेत यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे हा ऑस्ट्रालोपिथिकस होता. थोडासा नाजूक स्वरूपाची कवटी अशी त्याची होती आणि बरीचशी कपी वर्गात कपीला सदृश अशी त्याची वर्णन किंवा गुणधर्म जे होते ते तशा प्रकारचे होते. आणि थोडक्यात या वरवर बघता झालं तर या ऑस्ट्रालोपिथिकसचं तर मोर एप लाईक अबोनेक, म्हणजे मानेच्या वरती म्हणजे डोकं किंवा कवटी जी आहे ती कपीसारखी त्याची होती आणि शरीर जे होतं ते माणसासारखं होतं. तर शरीर म्हणण्याचं कारण म्हणजे बायपेडलिझम किंवा 2 पायावर चालण्याची जी खुबी होती ती ह्या माणसापासून रामापिथिकसमध्ये सुद्धा होतं. म्हणूनच सुरुवातीला असं वाटलं की रामापिथिकस हाच माणसाचा पूर्वज असेल, पण नंतरच्या मॉलिक्युलर अँथ्रोपॉलॉजीत झालेल्या संशोधनातून असं कळलं की तो ओरांगुटनचा आहे. थोडक्यात वेगळा भाग म्हणजे 2 पायावर चालणं किंवा द्विपाद वर्तन जे आहे याच्यातून ऑस्ट्रालोपिथिकस हा माणसाचा म्हणजे शरीराचा खालचा भाग होता तो माणसाचा, तो वरचं डोकं जे होतं किंवा कवटी जी होती ती कपीसारखी होती. इथे ऑस्ट्रालोपिथिकसच्या साईट्स आपल्याला दिसतात. प्रामुख्याने आफ्रिका खंडाचा पूर्व भाग आणि दक्षिण आणि पूर्व या भागामध्ये या वेगवेगळ्या साईट्सची नावं दिलेली आहेत. त्या ठिकाणी हा मनुष्य किंवा ऑस्ट्रालोपिथिकस हा अस्तित्वात होता हे प्रामुख्याने, किंवा ज्याला आपण आफ्रिकन ओरिजिन जे म्हणतो ते इथपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतं. याच्यातलाच ऑस्ट्रालोपिथिकस म्हणणं वरचं व्हर्जन असं आपण म्हणू शकतो आपण, ते म्हणजे जीनस होमो. म्हणजे ऑस्ट्रालोपिथिकसच्या नंतर हा पहिला होमो म्हणजे कल्चर किंवा संस्कृती निर्माण करणारा प्राणी होता आणि म्हणूनच त्याला होमो या कॅटेगरीत घेतलं जातं. होमो हॅबिलिस याचं नाव. होमो हॅबिलिस नंतर आला होमो इरेक्टस नंतर आला निअँडरथल आणि निअँडरथल नंतर आला होमोसेपियन. या ज्या होमोच्या स्टेजेस आहेत त्या त्याच्यात महत्त्वाच्या आहेत. साधारणपणे 2.3 मिलियन इयर्स म्हणजे 23 लाख वर्षाच्या पूर्वी या होमोचा किंवा होमोजिनसचा आपण असं म्हणू त्याचा उगम झाला किंवा तो उदयाला आला. आता ह्याचं वर्णन जर करायचं झालं तर त्याचा जो ब्रेन होता किंवा आपली कवटी आहे डोक्याची तर लार्ज साईज म्हणजे साधारणपणे 1000 क्युबिक सेंटीमीटर पर्यंत जो घेऊन जाऊ शकतो एवढ्या मोठ्या प्रकारची त्याची कवटीची रचना होती. त्याचं फोरहेड जे आहे म्हणजे कपाळ जे आहे हे वर जाणार आहे. नंतर ते फोटो बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कपाळ सरळ उभी कपाळ असणं आणि नसणं ह्याच्यामुळे खूप फरक पडतो. कपाळ उभं राहिल्यामुळे मेंदूला ॲडिशनल जागा तिथे बघायला किंवा बसायला ॲक्युम्युलेट होण्यासाठी ती जागा मिळालेली आहे. याचे दात जे आहेत ते रिड्यूस आहेत. चिंपांझी किंवा गोरिलामध्ये बघितले तर कनाईन्स हे मोठे असतात आणि एकमेकावर बसणारे असतात, तसे याचे नाही आहेत. म्हणजे फाडणं किंवा टिअरिंग प्रकार अशा प्रकारचं नाही आहे. तर दात हे सगळे एकाच ह्याच्यामध्ये राहणार आहेत. याचं स्केलिटन जे होतं ते बरंचसं डेलिकेट अशा प्रकारचं होतं. अँड आर्म्स आर शॉर्टर अँड लेग्स आर लॉंगर. म्हणजे हे एक वैशिष्ट्य झालेलं आहे बघा इथे. पहिल्यांदा त्यांचे पाय लांब आहेत आणि हात हे लहान आहेत. याचा उल्लेख करायचं कारण कपींमध्ये किंवा बाकी याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हात हे मोठे असतात, कारण हात हा जास्ती करून लोंबकळण्यासाठी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्यासाठी आणि शरीराचं सगळं वजन तोलून घेण्यासाठी आपले हात हे मोठे असावे लागतात. इथे हात लहान झालेत आणि पाय मोठे झाले आहेत. म्हणजे डिपेंडन्सी जी आहे ही पायाकडे चाललेली आहे. पाय चालण्यासाठी आता वापरले जायला लागलेले आहेत म्हणून पाय हे मोठे झालेले आहेत आणि हात हे लहान आहे. आणि हॅबिच्युअल बायपेडल लोकोमोशन म्हणजे चालण्याची जी सवय जी आहे त्याची ती 2 पायावर आहे आणि अपराईट म्हणजे उभं हे रचना आहे शरीराची. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्याशिवाय याला होमो हॅबिलिस किंवा होमो म्हणायचं कारण जे आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे टूल यूज. म्हणजे ह्या माणसाचे किंवा होमो हॅबिलिसचे जिथे अस्थी मिळालेल्या आहेत याच्या जवळपासच्या भागामध्ये प्रामुख्याने स्टोन टूल्स मिळालेली आहेत. म्हणजे ह्या माणसाने दगडाचा पहिल्यांदा हत्यारं बनवण्यासाठी किंवा ती हत्यारं बनवून वापरण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि म्हणून ती
स्टोन टूल्स त्याच्या जवळ मिळालेली आहेत. म्हणजे या माणसाला दगड नुसता वापरायचा नाही तर त्याचं हत्यार बनवून वापरायचं, म्हणजे त्याच्या संस्कृतीची पहाट झालेली आहे. आणि कदाचित म्हणूनच याला होमो हे नाव दिलं गेलं आहे. कदाचित हा भाषा सुद्धा वापरत असावा आणि त्याची संस्कृती सुरुवात झालेली होती किंवा ही संस्कृतीची पहाट म्हणून आपण इथे म्हणू शकतो. हे होमो हॅबिलिस याचं स्कल आपल्याला इथे दिसत आहे. जे कपाळ जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी उंच झालेलं बघायला मिळेल तिथे आणि त्यामुळे गोलावर आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आकारमान वाढ झाली आहे, त्यामुळे लास्ट साईडचा मेंदू जो आहे तो तिथे राहू शकतो किंवा ॲक्युमुलेट होऊ शकतो. याच्यानंतरची जी स्टेज आहे ही होमो इरेक्टसची आहे. ह्या होमो इरेक्टसच्या बाबतीत बघायचं झालं तर इथे सुद्धा बघा तुम्ही त्याची रचना बघितली की हे पेकिंग मॅन आहे. होमो इरेक्टसचे 2 प्रकार होते. एक म्हणजे चीनमध्ये जो होता त्याला सिनांथ्रोपस किंवा पेकिंग मॅन असं म्हणतात, आणि दुसरा जो होता, दुसरी जी अवस्था तो जावामध्ये मिळालेला आहे म्हणजे इंडोनेशियामध्ये, आणि त्यामुळे जावा आणि हे आउट ऑफ आफ्रिका जे आहे त्याच्याशी संबंधित, म्हणजे आपण बघितलं ऑस्ट्रेलोपिथिकसचे जे अवशेष आहे ते प्रामुख्याने आफ्रिकेत मिळालेले आहे. पण होमो इरेक्टस जो आहे हा आफ्रिकेच्या बाहेर सुद्धा, म्हणजे अगदी चीन आणि इंडोनेशिया इतकंच नाही तर भारतात सुद्धा नर्मदा खोऱ्यामध्ये ह्या होमो इरेक्टसचे अवशेष मिळालेले. त्याला नर्मदा मॅन असं म्हणतात, पण त्याच्यात एक शंका अशी आहे हा होमो इरेक्टस असावा होमोसेपियन असं त्याच्याबद्दल बोललं जातं. आता याची कॅरेक्टर्स जर बघितली तर याच्या मेंदूचं आकारमान जे होतं ते 775 ते 1300. आता ही रेंज दिली आहे कारण वेगवेगळे फॉसिल्स वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले असतात, त्यामुळे त्याची रेंज ही दाखवली जात असते. त्या कपॅसिटीमध्ये ते येतात आणि त्याची वर्णन जे आहे हे या इथे दिल्याप्रमाणे आहे. जबडे जे आहेत ते प्रोग्नाटस आणि पुढे आलेले आहेत. फोरामेन मॅग्नम म्हणजे कवटीच्या खाली जे होल असतं, जे मोठं सगळ्या शरीरातलं मोठं होल म्हणजे फोरामेन मॅग्नम, ज्याच्यावर मणका तोलला जातो, हे जे आहे हे फोरामेन मॅग्नम प्लेसमेंट ही माणसाप्रमाणे आहे. म्हणजे शरीर रचना उभी असल्यामुळे सरळ पुढे राहणारं डोकं हे असण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलोपिथिकसमध्ये फोरामेन मॅग्नम हे थोडंसं मागे होतं, त्यामुळे मागे असल्यामुळे हनवटी जी आहे किंवा चेहऱ्याचा पुढचा भाग जो आहे तो छातीवर पुढे येत असायचा, उतरलेला चेहरा होता. पण याच्यानंतरच्या अवस्थेमध्ये चेहरा हा जास्तीत जास्त सरळ झालेला बघायला मिळतो. ही सगळी त्याची वर्णन आहे, त्या सगळ्याचा ओहापोह आपल्याला करायलाच पाहिजे असं नाही, पण एकूण तुम्हाला वर्णन त्याचं लक्षात येईल आणि त्याची कॅरेक्टरसुद्धा बघायला मिळतील. इथे प्रश्न येतो एंट्री अँड स्प्रेड ऑफ होमो इरेक्टस इन द सबकॉन्टिनेंट. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ऑस्ट्रेलोपिथिकस हा आफ्रिकेमध्ये होता, पण होमो इरेक्टस बाहेर सुद्धा मिळालेला आहे आणि त्याचं भारतामध्ये सुरुवात किंवा कुठल्या मार्गाने तो असेल गेलेला किंवा त्याचे कुठल्या कुठल्या प्रकारे आहेत, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या साईट्स आहेत आणि ह्या ठिकाणी त्याचे अवशेष किंवा डिडवाना जे आहे, हातनोराचा मगाशी मी उल्लेख केलेलाच आहे, तिथे मोठ्या प्रमाणात जे त्याचे हे मिळालेले आहे त्याला नर्मदा मॅन म्हटलं जातं. हे हा मॅप किंवा हे एक ते दाखवायला पुरेसं किंवा द्योतक असं आहे की होमो इरेक्टस हा या भागामध्ये पसरलेला होता. याच्यानंतरची जी अवस्था येते ती होमो निअँडरथॅलेसिस अशी येते. हा निअँडरथल मॅन, याला निअँडरथल म्हणायचं असं कारण हा जर्मनीच्या निअँडरथल व्हॅलीमध्ये निअँडरथल नदीच्या खोऱ्यामध्ये मिळाला म्हणून हा निअँडरथल. अर्थातच हा संस्कृती निर्माण करणारा आणि होमो इरेक्टसपेक्षा सुद्धा प्रगत असा होता म्हणून तो होमो निअँडरथॅलेसिस. आणि गंमत म्हणजे याचा जो काळ जो बघितला जातो तो साधारणपणे 1,30,000 वर्षापासून 25,000 वर्षापर्यंत होता. कदाचित असंही म्हटलं जातं की ह्या माणसाची आधुनिक माणसाबरोबर हे बायोलॉजिकल ब्रीडिंग सुद्धा झालेलं असावं किंवा आहे आणि म्हणून आजच्या मानवात सुद्धा काही प्रमाणात निअँडरथॅलचे जीन्स अस्तित्वात आहेत असंही त्याच्याबद्दल म्हटलं जातं. एक ॲक्च्युलियन टूल्स नावाचं चांगल्या प्रकारची आणि माउस्टेरियन टूल्स हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते तो वापरत होता. प्रामुख्याने हा युरोप, पूर्व आशिया आणि मिडल ईस्ट, पॅलेस्टाईन वगैरे ह्या भागामध्ये हा मनुष्य वावरत होता. खूप सॉफिस्टिकेटेड म्हणजे चांगल्या प्रकारे केलेली दगडी हत्यारं हा वापरत होता. आणि त्याच्याशिवाय सुद्धा याच्या बरियल साईट्स आहेत, म्हणजे सेरेमोनियल बरियल, म्हणजे काही ठिकाणी निअँडरथॅलचे जे अवशेष मिळालेले आहेत किंवा दफन मिळालेली आहेत ही दफनं मुद्दामून केलेली आहेत. म्हणजेच कदाचित मृत्यूनंतरचं जीवन वगैरे ह्या कल्पना त्यावेळेला उदयाला आलेल्या असाव्यात किंवा त्या थरामध्ये पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण सुद्धा अश्मीभूत झालेले मिळालेले आहेत. म्हणजे कदाचित हा माणूस मेल्यानंतर त्याला फुलं
अर्पण करण्याची वगैरे ही परंपरा असावी का, अशा प्रकारची शंका येऊ शकते. हा माणूस कपडे वापरत असावा, हा टेम्पररी केलेली अशा प्रकारची गोलाकार घरं किंवा गुहांमध्ये तो काम करत राहत असावा, अशा प्रकारच्या गोष्टी आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे कला आणि संगीत किंवा वेगवेगळ्या कलेंचे अवशेष, पेंटिंग म्हणा किंवा अशा प्रकारातून ते मिळालेले आहेत. आणि हे होमो निअँडरथॅलेसिसचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच बघितलं तर हॅबिलिसपेक्षा इरेक्टस हा प्रगत होता, इरेक्टसपेक्षा निअँडरथल हा प्रगत होता. आणि निअँडरथल, आणि निअँडरथल नंतर आपण पुढे जातोय होमोसेपियन्सकडे. हा होमोसेपियन्स हा अर्थातच त्याच्यापेक्षा मोठा आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा वेगळी रचना जी बघायची झाली तर ह्या निअँडरथलचं डोकं जे आहे हे साधारणपणे 1300 ते 1700 CC पर्यंत इतकं होतं. त्याचं कारण तर काही सांगता येत नाही, पण आजच्या माणसापेक्षा त्याच्या डोक्याचा आकार मोठा होता. म्हणजे काही तो इंटेलेक्च्युअल कपॅसिटी जास्त होती असं म्हणता येत नाही, पण एकूण साईज जो आहे तो आपल्याला मोठा असा बघायला मिळतो त्याचा. हा आजच्या माणसापेक्षा बुटका, थोडासा दणकट बांध्याचा असा मनुष्य होता. आणि ह्याच्यानंतरची जी अवस्था आली त्याला होमोसेपियन, ॲनाटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स म्हणजेच AMHS, ॲनाटॉमिकली मॉडर्न म्हणजे शारीरिकदृष्ट्या, शरीर रचनाशास्त्राच्या दृष्टीने जी रचना आहे ती आधुनिक माणसाशी जुळणारी, किंवा हा जो आहे हा, म्हणून त्याला AMHS असं म्हटलं जातं. त्याची जी कॅरेक्टर्स आहेत ती दिलेली आहेत. सर्वप्रथम बोन आणि हस्तिदंत, शंख शिंपले किंवा ज्याला मोलस्कन शेल्स म्हणतात, अशा नॉन लिथिक मटेरियल म्हणजे दगडावर अवलंबून असण्यापेक्षा दगडाशिवाय इतर गोष्टींचा जो वापर आहे तो सुद्धा या ह्याच्यानंतरच्या काळात बघायला मिळतो. एव्हिडन्सेस ऑफ सेरेमनीज, ॲबिलिटी टू सर्व्हाइव्ह इन एक्स्ट्रीम कोल्ड, वेगवेगळ्या तापमान बदलामध्ये सर्व्हाइव्ह होण्याची कपॅसिटी या माणसामध्ये आलेली आहे. एव्हिडन्सेस ऑफ फिशिंग म्हणजे मासेमारी, आणि डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ॲनिमल डोमेस्टिकेशन आणि प्लांट डोमेस्टिकेशन म्हणजे ॲग्रिकल्चर, या दोन दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचे पुरावे आहेत. आणि तिथेच एकूण सगळ्याचा बदल सुरू झालेला आहे. कारण जोवर हंटिंग गॅदरिंग स्टेज होती, होमो हॅबिलिस हा तर पूर्णच हंटिंग गॅदरिंगमध्ये होता, पण त्याच्यातून जसा बदल होत गेला आणि या इथे शेती सुरू झाली, तर शेतीच्यामुळे नंतर सगळ्याच माणसाचं जीवन बदलत गेलं. कारण शेतीमुळे खूप अन्नधान्य उपलब्ध व्हायला लागलं आणि त्याची डिपेंडन्सी त्यांच्यावर राहायला लागली. त्यामुळे समाज एकत्र आला आणि मग पुढे जे आहे तो बराचसा भाग पुरातत्वीय मानवशास्त्राशी संबंधित असा येतो आणि त्याच्यामध्ये त्याचा वेगळा एक विषय होऊ शकतो. त्याची जी जैविक कॅरेक्टर्स होती ती साधारणपणे 1400 पर्यंत त्याची क्रॅन्युअल कपॅसिटी आहे. हे व्हर्टिकल फोरहेड इथे जे दिसतंय, सरळ वर गेलेलं कपाळ आहे, राऊंड क्रेनियम आहे, गोलाकार अशी त्याची कवटी आहे, म्हणजे गोलाकार कवटी आणि पुढे कपाळ, याच्यामुळे मोठ्या आकाराचा मेंदू त्याच्यामध्ये बसत होता. मॅस्टॉइड प्रोसेसेस म्हणजे या स्कलच्या मागच्या बाजूला ह्या ज्या दोन आहेत त्याला मॅस्टॉइड प्रोसेस म्हणतात. म्हणजे मोठ्या आकार जे डोक्याचा झालेला आहे किंवा कवटीचा तो बॅलन्स होण्यासाठी त्याला या मॅस्टॉइड प्रोसेस आहे, म्हणजे फोरामेना मॅग्नमवर तोललं गेलेलं आहे आणि मागे मॅस्टॉइड प्रोसेस आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आधुनिक मानव याच्या बाबतीत दिसतात. आणि त्या मानवीकरण किंवा बिकमिंग मॅन, बिकमिंग होमो याच्यासाठी कशी डेव्हलपमेंट किंवा प्रगती होत गेली याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. हा इव्होल्युशनचे प्रकार, प्रत्येक विषय खरं खूप मोठा आणि व्यापक आहे. एकेका याच्यावर खूप एक स्वतंत्र लेक्चर किंवा काही लेक्चरच्या सिरीज होऊ शकतात, परंतु इथे वेळेअभावी आपण सगळ्याचाच एकत्र उल्लेख करतो. याच्यानंतर जी शाखा किंवा विषय येतो उत्क्रांतीनंतर तो साहजिकच DNA स्टडीज अँड अँथ्रोपॉलॉजी. DNAचा माणसाच्या किंवा मानवी जीवशास्त्रीय मानवशास्त्रामध्ये जो संबंध आहे तो इथे बघणं गरजेचं आहे. फक्त जीन्स किंवा DNAचे अभ्यास हा आधुनिक ह्याच्यामध्ये जरी असला तरी सुद्धा माणसाचा इतिहास आपण जर मागे घ्यायला गेलो तर साधारणपणे 2 लाख ते 1,50,000 वर्षापर्यंत ह्या माणसाचा इतिहास किंवा जेनेटिक्सच्या दृष्टीने आपण जाऊ शकतो. डिसेंडंट्स ऑफ अँसेस्ट्रल पॉप्युलेशन मायग्रेटेड इन द रेस्ट ऑफ वर्ल्ड. हळूहळू वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी मायग्रेट व्हायला सुरुवात केली अँड रिप्लेसिंग द एक्झिस्टिंग पॉप्युलेशन ऑफ आर्काइक ह्युमन. म्हणजे आधीचा जो आर्काइक जो ह्युमन होता त्याला रिप्लेस करून यांनी जंप बसायला सुरुवात केली. इथे मी म्हणजे मायटोकॉन्ड्रियल इव्ह
हे एक हायपोथिसिस आहे आणि दिस हायपोथिसिस इज जेनेटिक इक्विव्हॅलंट ऑफ आउट ऑफ आफ्रिका मॉडेल. हे जे आहे हे रिप्लेसमेंट मॉडेल हे जे सांगतं त्याच्यातून असं लक्षात येतं की ही जी आपली आई होती ही आफ्रिकन होती. हे कसं काय, तर ज्या जीन्सचा उल्लेख आपण मी थोडक्यामध्ये उल्लेख करतो, मायटोकॉन्ड्रियल इव्ह म्हणजे आपल्याला ज्या वेळेला स्त्री बीज आणि पुरुष बीजाचं फलन होतं त्यावेळेला न्यूक्लियस म्हणजे केंद्रक हे एकत्र केलं जातं, त्यामुळे DNA दोघांचा शेअर होतो. पण आईच्या अंडपेशीमध्ये असलेला जो मायटोकॉन्ड्रिया असतो हा तसाच राहतो आणि तो त्या मुलीला तिच्या आईकडनं त्या मुलीला तिच्या आईकडनं असा मिळालेला असतो. त्याच्या DNAचं शेअरिंग होत नाही. म्हणजेच ती जर लाईन त्यातला DNA आपण बघत गेलो तर मूळ आईपर्यंत जाणं शक्य होतं. आणि ह्या अनुषंगाने ही जी आहे जगातली पहिली स्त्री जी आहे, पहिली स्त्री म्हणजे ही होमोसेपियन्सी जी आहे ही आफ्रिकेमध्ये उदयाला आली असं आपल्याला म्हणता येतं आणि त्यालाच हे हायपोथिसिस असं म्हणतात. आणि त्याच्यातून मग पुढे आउट ऑफ आफ्रिका किंवा आफ्रिकेतून बाहेर पडलेला माणूस हा कशा प्रकारे गेला हे इथे बघायला मिळतं. हा एक वेगळा आणि खूप मोठा व्यापक असा विषय आहे. त्यामुळे मी थोडक्यात त्या गोष्टीचा उल्लेख इथे केलेला आहे. आणि साधारणपणे 80,000 ते 60,000 वर्षापूर्वी दे एंटर्ड इन इंडियन सबकॉन्टिनेंट. त्याच्यातून आफ्रिकेत उत्पत्ती होऊन हा माणूस कसा पुढे गेला या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. इथेही परत ग्राफमध्ये मॅपमध्ये दाखवलेलं आहे त्याचा रूट कशा प्रकारे गेला. आफ्रिकेमध्ये उत्पन्न झाल्यानंतर तो ईस्टर्न साईडला गेला आणि त्याप्रमाणे तिथून परत वेस्ट म्हणजे अमेरिका किंवा ह्या बाजूला गेला. खाली एक ऑस्ट्रेलियाकडे त्याची शाखा गेलेली आहे आणि ह्या बाजूने हा सगळा कसा पसरला माणूस हे महत्त्वाचं आहे किंवा त्याच्यातून आपल्याला माणसाचा माग काढता येतो. आपण उल्लेख केला तर मगाशी लॅमार्क आणि डार्विनचा. लॅमार्क, डार्विन, म्युटेशनल थिअरी किंवा नव डार्विनवाद हे सगळे जे थिअरीज आहेत या उत्क्रांतीबद्दल उहापोह करणाऱ्या थिअरी आहेत. पण या सगळ्या थिअरी ज्या आहेत ते 100% करेक्ट ह्याच प्रकारे इव्होल्युशन झालं असं सांगणाऱ्या नाही आहेत. तर ओव्हरऑल उत्क्रांतीचा परिपाक दाखवणाऱ्या अशा त्या थिअरी आहेत. अमुक एक हे काय 1+1 = 2 असं सांगता येत नाही. पण उत्क्रांतीचे जे सोर्सेस होते ते कशाप्रकारे कार्यरत होते ह्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. 19व्या शतकामध्ये बघायला गेलं तर ॲक्च्युअल कोर्स विथ द इव्होल्युशनरी प्रोसेस took in the history of the earth or historical process or phylogeny by using ज्या वेगळ्या मेथड्स होत्या, फायलोजेनी, एम्ब्रिओलॉजी, जे वेगवेगळ्या प्रकारची आपली गर्भांची अवस्था जसे माणसाचा गर्भसुद्धा सुरुवातीला मासा, फ्रॉग ह्या एक स्टेजमधनं जात असतो असे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस आणि पॅलेंटॉलॉजी म्हणजे फॉसिलचे जे उल्लेख आहेत किंवा जीवाश्म मिळतात ह्याच्यातून अभ्यास होते. त्यानंतर 20व्या शतकामध्ये 20व्या सेंच्युरीमध्ये काय झालं तर मेकॅनिझम ऑर प्रोसेसेस दॅट ब्रिंग अबाउट ॲक्च्युअल इव्होल्युशन कसं घडलं असेल त्याच्यावर उहापोह केला गेला. आणि 21व्या शतकामध्ये आपण बघायला गेलं तर ते मॉलिक्युलर एव्हिडन्सेस आहेत. या मॉलिक्युलर एव्हिडन्सेसच्या साह्याने आपण याचा विचार किंवा उहापोह हा जास्त करतो. त्याच अनुषंगाने हा मी मायटोकॉन्ड्रियल इव्ह आणि जेनेटिक ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन इव्होल्युशन या दोन्हीचाही उल्लेख केलेला आहे. ती मायटोकॉन्ड्रियल इव्ह ही जी आहे ही मॅट्रिलिनियल लाईन म्हणजे आपल्याला मातृसत्ताक मातृ दिशेने जाणारी मॅट्रिलिनियल लाईन जी आहे ही दाखवणारी आहे. तर त्याच वेळेला वाय क्रोमोसोम जी असते त्या दृष्टीने आपण पॅटर्नल लाईनचा विचार करू शकतो. मायटोकॉन्ड्रियल इव्ह इज जनरली एस्टिमेटेड टू हॅव लिव्ड around 2 lakh years ago, most likely in East Africa when Homo sapiens were developing as a population distinct from other human species, and then they migrated in different directions. तशाच प्रकारचा नकाशा इथे आपल्याला बघायला मिळतं. मगाशी बोलता मी पुन्हा मायटोकॉन्ड्रियल इव्हकडे गेलो. पण इथे जे आहे ते वाय क्रोमोसोम मी सांगितल्याप्रमाणे पॅटर्नल लाईन जी आहे ही दाखवते. त्याच्यामध्ये हे वाय क्रोमोसोम इज कंपोज ऑफ अबाउट 60 million बेस पेयर्स अँड इट टेक्स टू मेक अ स्पर्म. सो मेन आर इसेन्शियल टू द फ्युचर ऑफ द स्पीसीज. कुठल्याही स्पीसीज किंवा प्रजातीचं एक अस्तित्व किंवा त्याचं भवितव्य काय हे सांगण्यासाठी पुरुष किंवा वाय क्रोमोझोम जो आहे याचं सगळ्यात सर्वाधिक महत्त्व असतं. द ह्युमन वाय क्रोमोझोम्स कंटेन 86 जीन्स अँड कोड फॉर 23 डिस्टिंक्ट प्रोटीन. The Y chromosome follows
द पॅटर्नल लाईन अँड हेल्पफुल इन स्टडिंग इव्होल्युशन, जिनिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन अँड मेडिकल रिसर्च ऑल्सो. ह्या एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम किंवा मॅट्रिलिनियल अँड पॅट्रिलिनियल ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ह्या दृष्टीने काम करणाऱ्या अशा आहेत. तर इथे थोडक्यामध्ये मी मानवी उत्क्रांती आणि त्याच्यासाठी कारणीभूत असलेली सॉरी जेनेटिक किंवा अनुवंशशास्त्रातली जी रचना आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. आता ह्याच्यानंतर दुसरी जी महत्त्वाची शाखा नाही म्हणता येणार, पण दुसरं जे अंग जे आहे मानवशास्त्राचं ते म्हणजे ह्युमन व्हेरिएशन. ही जी विविधता की या विविधता जी माणसाला बघितल्यानंतरच वाटतं आणि काही लोकांना त्याचं अट्रॅक्शन असतं, अप्रूप असतं, अरे आपण गोरे आहोत किंवा आपण काळे आहोत याचं कदाचित वैषम्यही वाटतं, पण तसं असण्याचं काहीच कारण नाही. ही विविधता अगदी नॅचरल अँड नैसर्गिक प्रकारची असते. कशा प्रकारची? तर स्किन आहे, आपली त्वचा, आपले केस आहेत, मग केस सरळ असतील, कुरळे असतील, काळे असतील किंवा युरोपियन लोकांसारखे लाईट कलर असेल, त्याचा हेअरचं टेक्स्चर आहे, टाईप त्याचा कसा आहे, सोमॅटोस्कोपिकल किंवा सोमॅटोमेट्रिकल व्हेरिएशन. सोमॅटो म्हणजे बाह्य किंवा बघायला मिळतात ती, स्कोपिकल आणि मेट्रिकल म्हणजे मेजरमेंट दृष्टीने, म्हणजे नाकाची लांबी रुंदी किंवा नाकाचा आकारमान, नाक सरळ असणं, नाक सरळ आहे किंवा नाक ब्रॉड आहे किंवा डोक्याचा आकारमान, ह्या सगळ्यात सोमॅटोमेट्री ह्या दृष्टीने जो भाग आहे त्या दृष्टीने ह्याच्यात ही विविधता आहे, त्या विविधतेचा अभ्यास केला जातो. ही तर दृश्य विविधता झाली. आणि याच्या मागे जे आहे ते ब्लड ग्रुप म्हणजे आपले रक्तगट ए बी ओ किंवा RH असेल किंवा अशा अजूनही वेगवेगळ्या ब्लड ग्रुप पद्धती आहेत. आणि ह्या ब्लड ग्रुप पद्धतीचा विचार करून हे ब्लड ग्रुप कुठले, तर ही एक विविधता आहे. ते कुठले आणि का, त्याच्यामध्ये सुद्धा विविधता जी बघायला मिळते. म्हणजे आपण जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जर बघायला गेलो तर ते असतं आणि त्याच्यातले ते ट्रेट्स असतात. किंवा सिरोलॉजीच्या दृष्टीने आणि बाकीचे जे आपले एन्झाईम सेरियल असते त्या दृष्टीने सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची विविधता असते. आणि ह्या विविधतेचा मानवशास्त्रामध्ये अभ्यास साहजिकच होत होता आणि होत आहे. गंमत अशी आहे, ही विविधता खूप भुरळ घालणारी आहे आणि विविधता का असावी याचा हाच प्रश्न पहिल्यांदा पडला. आणि त्याच्यातूनच कदाचित हा रेस नावाचा किंवा वंश ही कल्पना जी आहे ती उदयाला आली. मानवशास्त्राचा आजही दुर्दैवाने उल्लेख मानव वंशशास्त्र असा केला जातो, पण मानव वंशशास्त्र हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. कारण तुम्ही वंश म्हटला की ती वंश तुम्ही विविधतेवर केवळ आधारित आहे. हा माणूस इथून तिथून सगळा एकच म्हणजे होमो सेपियन आहे. त्यामुळे विविधता ही जी आहे ही केवळ बाह्य किंवा दृश्य स्वरूपातली, कदाचित ती अंतर्गत जरी असली तरी सुद्धा त्याच्यामुळे ह्या 2 किंवा माणसाच्या 2 प्रजाती होऊ शकत नाही. कुठलीही कॅनडातली व्यक्ती आणि ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिकेतल्या व्यक्तीचं बायोलॉजिकल ब्रीडिंग होऊ शकतं, म्हणजेच एक प्रजात म्हणून हा माणूस हा एकच आहे आणि त्यामुळे त्या वंश त्याच्यात म्हणणं हे योग्य नाही. पण दुर्दैवाने काय झालं, रेस इज अ ग्रेट डिव्हिजन ऑफ मनकाइंड. ज्याला युरोपियन्स बाहेर आले त्यावेळेला या विविधतेच्या अनुषंगाने माणसांची वर्गीकरण हे त्यांनी मॉर्फॉलॉजिकल म्हणजे शरीर रचनाशास्त्र, बाह्यरूपिकीय शास्त्र आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट या साह्याने त्याचं वर्गीकरण केलं आणि माणसांचे गट करायला सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात कधी झाली तर साधारणपणे 18व्या शतकामध्ये त्याचा किंवा रेस हा शब्द आला. मानव वंश हा कुठेही शब्द त्यापूर्वी नव्हता. त्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण जर बघायला गेलं तर 1738 मध्ये लिनियस यांनी मेंटल कॅरेक्टर्सच्या दृष्टीने दिलेलं आहे. 1775 मध्ये ब्लुमेनबॅकनी स्किन कलरच्या आधारावर दिलेलं आहे. तर 1873 मध्ये हॅकेल यांनी एकूण 12 ग्रुप आणि 34 ग्रुप उपगट याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. डेनिकर होता, त्यांनी केस, शरीराचा रंग किंवा स्किन आपण म्हणू आणि नोज किंवा नाकाची ठेवण याच्यावरून वर्गीकरण केलेलं आहे. थोडक्यात मॉर्फॉलॉजिकल, जॉग्राफिकल अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या लोकांनी करत त्याचं जे काय केलं त्याच्यातून ह्युमन ग्रुप किंवा वंश हे वेगळ्या प्रकारचे मानले जायला सुरुवात झाली. बट रेस इज अ मोस्ट डिस्प्युटेड टर्म. ही खूप वादग्रस्त अशी कल्पना आहे आणि स्प्रेड ड्युरिंग कलोनियल पिरियड. जेव्हा युरोपियन्स युरोपच्या बाहेर आले त्यावेळेला ही कल्पना जास्त करून उदयाला आली. आणि दुर्दैवाने मानवशास्त्राच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारे डेझर्टेशन म्हणू आपण किंवा संशोधनपर प्रबंध
रिसर्च आर्टिकल जे असतात, इतकंच नाही तर असंख्य PhD सुद्धा ह्याच विषयावर झाल्या. अगदी इरावती कर्व्यांचं सुद्धा PhD जी आहे ती क्रॅनियल कपॅसिटी या ह्याच्यावरच आहे. त्यांनी जर्मनीमधनं युजेन फिशर यांच्याकडे PhD केली आणि त्यावेळेला तर हा खूपच मोठा आर्यवंश आणि या प्रकारच्या होत्या. एक इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आणि सुपिरियरिटी या दृष्टीने एक क्रॅन्युअल कपॅसिटी मोजायची आणि त्याच्यातून वर्गीकरण करायचं, अशा प्रकारची पद्धतच पडून गेलेली होती. आणि त्याच्यातूनच हा रेस किंवा वंश या कल्पनेचा उगव झाला किंवा ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर हे काम चालूच होतं. बट रेस वॉज इनिशिएटेड ड्युरिंग 18th century. द डेव्हलपमेंट ऑफ मायथॉलॉजी ऑफ रेस केम इन टू एक्झिस्टन्स. त्याचा उल्लेख पुढे रेसमधनं आपण रेसिझम म्हणजे पहिल्यांदा एक अभ्यास म्हणून, पण नंतर मानवात एक भेद म्हणून त्याच्या दृष्टीने रेसिझम हे वापरलं जायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून जग हे महायुद्धाच्या खाईत लोटलं गेलं हेही आपल्याला माहिती आहे. पण त्याचाच परिपाक असा झाला की नंतर युनेस्कोनीच एक स्टेटमेंट दिलं. अर्थातच त्याच्यात अँथ्रोपॉलॉजिस्ट लोक होती आणि त्यांनी त्याचा अभ्यास करून सांगितलं की माणूस जो आहे हा इथून तिथून सगळा एकच आहे आणि त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होऊ शकतं. म्हणजेच हा माणूस जो आहे त्याच्यात विविधता जी आहे, विविधता ही फक्त वरवर आहे, त्याच्यात रेस असं म्हणणं किंवा ह्या काही वेगवेगळ्या प्रजाती अशा नाही आहेत. त्यामुळे रेस हा कल्पना म्हणून शब्द वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. आताच्या भाषेत म्हणायचं झालं तर रेस इज अ आउटडेटेड अँड रॉंग कन्सेप्ट. तो वापरणं चुकीचं किंवा काही काही ठिकाणी तर तो गुन्हा म्हणून सुद्धा मानला जातो. ऑल मेन आर लिव्हिंग टुडे बिलॉंग टू ए सिंगल स्पीसीज दॅट इज होमो सेपियन सेपियन. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच माझी या सगळ्या आज जे पार्टिसिपंट्स असतील त्यांना मी विनंती करतो की मानव वंशशास्त्र असं म्हणू नका, तर हा जास्त ब्रॉड असा मानवशास्त्र, माणसाचा अभ्यास आहे. आपण कुठल्या वंशाचा एखाद्या निश्चित ग्रुपचा अभ्यास करत नाही आणि प्रत्यक्षात असे ग्रुप अस्तित्वात नाहीतच. मग प्रश्न येतो की हे केलं ते कशासाठी. हा एक आपण बॅड पॅच म्हणून असं म्हणू, पण केवळ विविधतेमुळे प्रत्यक्षात असं वाटलेलं होतं आणि म्हणून आपल्यातल्या कुठल्याही रंगरूपाचं वैषम्य वाटून घेण्यात किंवा वंश म्हणजे त्याची प्युरिटी नाही किंवा कमीपणा आहे असं मानण्यात काहीही कारण नाही. कारण रेस इज अ आउटडेटेड कन्सेप्ट. हे पुन्हा एकदा सांगतो. ही मानव वंशशास्त्रातून आपण मानवशास्त्र कसं झालं हे बघितलं. हे इव्होल्युशन उत्क्रांतीतून निघालो आपण आणि विविधतेकडे जाताना वेगवेगळी ज्या विविधतेचा अभ्यास झाला त्याच्यातून ही कल्पना उदयाला आली आणि ही कल्पना रद्दबातल पण ठरली. आता ती वापरली जात नाही याचा उल्लेख झाला. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे ह्या विविधतेतूनच वेगवेगळ्या शाखांचा उदय झालेला बघायला मिळतो. जीवशास्त्रीय मानवशास्त्राच्या उपशाखा म्हणून आपण म्हणू त्याला किंवा वेगवेगळे अंग म्हणून म्हणू. इथे बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो तो डर्मॅटोग्राफिक्स म्हणजे पामेस्ट्री थोडक्यात तुम्ही म्हणू शकता. पण पामेस्ट्री म्हणजे हातावरून काही तुमचं सहवैशिष्ट्य किंवा भविष्य कथन असा प्रकार इथे नाही आहे. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे, मानवशास्त्र हे पूर्ण शास्त्र अशा दृष्टीने असल्यामुळे ज्यावेळेला माणूस हा प्रायमेट आहे आणि तो ज्यावेळेला आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेला जे हातापायाचे मुठी ह्या वळलेल्या असतात आणि त्या अम्निओटिक फ्लुइडमध्ये असल्यामुळे त्याच्या ज्या प्रेशरमुळे ज्या लाईन्स तयार होतात या लाईन्स ह्या परमनंट स्वरूपाच्या असतात आणि मग काही ठिकाणी ज्याच्यात जे बदल होतात या दृष्टीने त्याचा अभ्यास केला जातो. ह्युमन व्हेरिएशन इज अ पॉईंट ऑफ व्ह्यू, इट इज अनदर ब्रँच ऑफ बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये प्रामुख्याने हाताच्या आणि पायाच्या प्रिंटचा अभ्यास येतो. फोरेन्सिक सायन्स किंवा आजकाल सगळीकडे बायोमेट्री वापरली जाते. आपण ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वापर केला जातो. ते तर आहेच त्याचं वैशिष्ट्य, पण त्याच्याशिवाय विविधतेच्या दृष्टीने बघायचं झालं तर हाताच्या बोटाची आपण नीट रचना बघितली तर आपण म्हणतो माझ्या बोटावर शंख आहे, माझ्या बोटावर चक्र आहे किंवा कमान आहे. हे 3 बेसिक प्रकार आहेत. त्याचं वर्गीकरण करताना त्याचे उपप्रकार सुद्धा खूप पडलेले आहेत. तेवढ्या खोलात शिरायची गरज नाही, पण मूळ प्रकार जे आहेत ते कमान, नंतर चक्र आणि शंख हे 3 प्रकार आहेत. आणि पर्सनल आयडेंटिफिकेशन या फोरेन्सिक सायन्समध्ये त्याचा वापर केला जातो. पण त्याच्याही शिवाय सुरुवातीच्या काळामध्ये याच्यातून जी काही जैविक विविधता आहे म्हणजे वेगवेगळ्या एथनिक ग्रुप आपण म्हणूया त्याला, रेस संपला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या ज्या कम्युनिटीज आहेत याच्यामध्ये काही विविधता आहे या बघण्याचा अभ्यास केला गेला. किंवा त्याच्यानंतर असं लक्षात आलं त्याचा बराचसा संबंध हा आपल्या
काही डिसऑर्डर्स जे आहेत, विशेषतः आपण आईच्या पोटामध्ये असताना ज्या वेळेला ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते त्याच वेळेला स्किनची डेव्हलपमेंट होते, म्हणजे मेंटल डिसऑर्डर्स असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, किंवा काहीतरी कंजनायटल हार्ट डिसिजेस असतात, किंवा एखाद्या व्यक्तीचं सेक्शुअल बिहेवियर असतं. ह्या वेगवेगळ्या प्रकारचा जो अभ्यास आहे हा याच्यावरून केला जाऊ शकतो आणि अशा प्रकारचे अभ्याससुद्धा मानवशास्त्रामध्ये झालेले आहेत. पण आजकाल जे DNA किंवा हे जास्त डिटेल असल्यामुळे आता फक्त विविधता किंवा कशा प्रकारचा आहे किंवा फोरेन्सिक सायन्स ह्या दृष्टीने त्याचा अभ्यास होतो. इथे तुम्ही बघू शकता आर्च, लूप अँड वोल. म्हणजे आर्च म्हणजे साधी कमान बघायला मिळते, लूप म्हणजे शंखासारखी रचना असते, आणि वोल म्हणजे 2 बाजूनी बंद असतं आणि त्याच्यामध्ये चक्र झालेले असतात. चक्राचे सुद्धा वेगवेगळे 8-10 प्रकार पडतात. ते त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही आहे, पण ते कुठल्या प्रकारचे आहेत किंवा त्याच्यामध्ये ह्या ज्या लाईन्स दिसतात याचं अंतर किती आहेत, एकूण लाईन्स किती आहेत, या सगळ्याचा अभ्यास फोरेन्सिक सायन्स किंवा क्रिमिनल चा अभ्यास करताना याची गरज पडते आणि ते केलं जातं. याच्यानंतरची जी मानसशास्त्राची एक वेगळी शाखा आपण म्हणू शकतो ती तशी अलीकडे किंवा नव्याने सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे डेंटल अँथ्रोपॉलॉजी. कोणी म्हणेल दाताचं काय बाबा कारण असेल, तर दाताचं महत्त्व असं आहे की माणूस मेल्यानंतर सुद्धा पुरलेल्या अवस्थेत सुद्धा दात हा बऱ्याच काळ टिकून राहणारा एक अवशेष आहे. बऱ्याच वेळा तो अस्थिंपेक्षा दात हे प्रामुख्याने टिकलेले किंवा राहिलेले बघायला मिळतात, आणि हे दात जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. फक्त प्राचीन दातांचाच अभ्यास आहे असं नाही, तर तत्कालीन आणि आत्ताचं या 3 वेगवेगळ्या अंगाने केलं जातं. एक साधा दात बघितलं तर माणसाचे एकूण 4 प्रकारचे दात असतात, आणि या दाताची लांबी एक आहे, त्यानंतर त्याची रुंदी म्हणजे त्याची जाडी किती आहे हे महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यावरून दाताचं घनता किंवा प्रमाण किती आहे. एका दाताचं याप्रमाणे संपूर्ण जबड्यामध्ये असलेले दात हे किती जबडा ऑक्युपाय करतात ह्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता साहजिकच लक्षात येतं की आजकाल किंवा शेतीनिष्ठ हे सुरू झाल्यानंतर पूर्वीच्या काळी दाताला क्लिपा लावण्याची किंवा करण्याची फारशी गरज पडत नव्हती, पण एक उत्क्रांतीचा भाग म्हणून इथे महत्त्वाचं येतं. माणूस जवळ मागच्या 10,000 वर्षापासून शेती सुरू केली, आणि शेती सुरू झाल्यानंतर हळूहळू त्याचं जे धान्य किंवा अन्नधान्य जे आहे ते कार्बोहायड्रेट स्वरूपात आलं. ज्या वेळेला हंटिंग प्रॅक्टिसेस होत्या, म्हणजे शिकार करून खाणं, त्या शिकारीतून कार्बोहायड्रेट बेस्ड अन्न सुरू झालं, आणि त्यानंतर चावून खाताना तो भाजून किंवा शिजवून खायला लागला, म्हणजे अग्नीचा शोध आणि त्याचा वापर केल्यामुळे हळूहळू दाताचं जे काम आहे चावण्याचं ते कमी झालं, आणि त्यामुळे दात हे लहान व्हायला लागले. आजही आपण बघितलं तर जे ऑस्ट्रेलियन ॲबोरिजिनल्स आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या ज्या जमाती आहेत त्यांचे जर दात बघितले तर ते आकाराने मोठे आहेत, कारण ते शिकार किंवा भटकं जीवन अजूनही जगतात. पण तेच कम्युनिटी आपण जर थोडी प्रगत झालेली बघितली किंवा चायनीज पॉप्युलेशनमध्ये बघितलं तर दाताचा आकार जो आहे, जरी ते नॉन व्हेजिटेरियन असले तरी शिजवून आणि सॉफ्ट करून खाण्याच्या याच्यामुळे दात हे लहान झालेले बघायला मिळतात. म्हणजे एक मेजरमेंटच्या दृष्टीने, आणि दुसरी पॅथॉलॉजी, आणि तिसरा भाग म्हणजे त्याची स्कोपी. ह्या 2-3 भाग जे आहेत त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी, डेंटल मॉर्फॉलॉजी ही महत्त्वाची आहे. म्हणजे एस्किमो लोकांच्यामध्ये बोन मॅरो काढणं किंवा हाडं फोडून खाणं या ह्याच्या, किंवा आपण शेवग्याच्या शेंगा खाणं, अशा प्रकारचे जे प्रेशर देऊन खाणं आहे, त्यामुळे जबड्यातले जे पुढचे पटाशीचे दात असतात त्याला थोडंसं स्पॅच्युलेटेड झालेले असतात. पण किंवा दाताने ओवून करून करण्याची जी कामं आहेत, अशा प्रकारची जी कामं आहेत, ही जे एव्हिडन्सेस आहेत हे दातावर उमटलेले असतात, आणि ह्या दृष्टीने त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणजेच इम्पॅक्ट ऑफ ॲग्रिकल्चर, डाएट, कुकिंग प्रॅक्टिसेस या सगळ्याचा दाताची रचना, दाताचं आकारमान, दाताची मॉर्फॉलॉजी जी आहे ती, आणि त्याच्यानंतर येतो तो डेंटल पॅथॉलॉजी, म्हणजे दाताची जे पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत. आपण त्याच्यातला एक प्रकारचा उल्लेख करतो दात किडणं, हे जे आहे या सगळे येतात गोष्टी. आता आधुनिक काळामध्ये दात किडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा ऑर्थोडोंटिस्टचं काम वाढलेलं आहे, त्याचा ह्याच्याशी संबंध लावता येतो. इतकंच नाही तर एक उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की जे ज्यांना आर्किओलॉजिकल टाइम स्केल माहिती आहे, मेझोलिथिक, निओलिथिक हा जो भाग आहे, याच्याशिवाय जो मोहेंजोदडो आणि हडप्पाचा काळ होता याच्यामध्ये जे दात मिळालेले आहेत
त्यातल्या माणसांचे दात किडण्याचं प्रमाण जास्त होतं, कारण ते दात कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट होतं त्यांचं, म्हणजे स्टार्ची अशा प्रकारचं डाएट असलं की दात किडणं हे वाढतं. म्हणजे त्यावेळेच्या माणसाचा आहार कसा असेल, त्याचा विहार कसा असेल, अशा प्रकारचा वेगळा विचार करणं हे सुद्धा या ह्याच्यातून शक्य होतं. तर अशी ही एक वेगळी ब्रँच आहे. याच्याशिवाय दुसरी जी ब्रँच आहे ती ग्रोथ अँड न्यूट्रिशन. मी जरा पटकन आढावा घेतो. मानवी शरीराची आकारमान आणि त्याचा आहार कसा आहे ह्या दृष्टीने आहे, म्हणजे शरीराची वाढ कशी होते, आणि याच्यासाठी जे लागतं ते म्हणजे एक अँथ्रोपोमेट्रीच्या सहाय्याने. कारण इथे न्यूट्रिशन अँड माल न्यूट्रिशन हे आपल्याला दिसत आहे की आहार माणसाचा कसा आहे आणि त्या आहाराचा शरीर रचनेवर होणारा परिणाम कसा आहे, शरीराची वाढ कशी होते. आणि कुपोषण, हे कुपोषण तर आपल्या 5वीला पुजलेलं आहे. कुपोषण हे 2 प्रकारचं आहे, म्हणजे वजन वाढी किंवा हे जे आहे एक ओव्हर न्यूट्रिशन पण आहे, आणि कुपोषण म्हणजे कमी पडणं, अंडर न्यूट्रिशन, ह्या प्रकारे सुद्धा ते जातं. ह्या दोन्ही प्रकारचा उल्लेख म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन आणि अंडर न्यूट्रिशन हे कुपोषणामध्येच जातं. आणि याचा जो भाग आहे हा अभ्यास करण्यासाठी आहार म्हणजे शरीराची वाढ बरोबर होतीये का नाही, ही एक मानवशास्त्रातली एक वेगळी शाखा आहे. आणि त्याच्यासाठी आपण अँथ्रोपोमेट्री हे एक टूल वापरतो. अँथ्रोपोमेट्री म्हणजे त्याच्यात 2 भाग पडतात. एक सोमॅटोमेट्री आहे, म्हणजे जी जिवंत माणसावर ज्या मेजरमेंट घेतल्या जातात. आपल्या सुरुवातीच्या चित्र जे होतं लिओनार्डो दा विन्सीचं होतं, पण त्याच्यात शरीराची वेगळ्या मेजरमेंट्स होत्या, त्या दृष्टीने ते दिलेलं होतं. आणि ज्या वेळेला अस्थीवर घेतलं जातं त्याला ऑस्टिओमेट्री म्हणतात, ज्या वेळेला डोक्यावर घेतलं जातं त्याला सिफॅलोमेट्री म्हणतात, आणि डोक्यावर किंवा कवटीवर घेतलं जातं त्यावेळेला त्याला क्रॅनिओमेट्री म्हटलं जातं. ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत, असंख्य लँडमार्क्स आणि त्याच्या सहाय्याने घेतली जाणारी मोजमाप आणि त्याच्यातून केला जाणारा अभ्यास हा या सोमॅटोमेट्री आणि ऑस्टिओमेट्रीमध्ये येतो. आणि त्याच्यातून काही स्टँडर्ड्स आपण डेव्हलप केलेले आहेत, त्याच्यातून सांगू शकतो की माणसाचं किंवा हे माणूस हा कुपोषित आहे किंवा कसं, हे त्याचं एक वेगळं अंग झालं. पण त्याच्याशिवाय विविधता, एथनिक व्हेरिएशन, जसं आपण म्हणू की पंजाबी पॉप्युलेशन किंवा अमेरिकन पॉप्युलेशन हे जास्त उंच आहे, तशाच प्रकारची सगळी चांगली रचना असून सुद्धा जॅपनीज किंवा चायनीज पॉप्युलेशन जे आहे ते बुटकं आहे, कारण त्यांचं जेनेटिक पोटेन्शियल तशा प्रकारचं आहे. म्हणून ती उंची ही जी ह्युमन व्हेरिएशन आहे त्या दृष्टीने त्याचा वापर होतो. त्याच्याशिवाय चरक संहिता, सुश्रुत संहिता याच्यामध्ये सुद्धा या अँथ्रोपोमेट्रीचा वापर केला आहे. तिथे अँथ्रोपोमेट्री असा शब्द जरी नसला तरी अंगुळ प्रमाणम ह्या दृष्टीने, म्हणजे आपल्या बोटाचा पेराचा संबंध बोटाशी, बोटाचा संबंध हाताशी, आणि त्याचा म्हणजे पामशी, आणि त्याच्यावरून हात, आणि मग पूर्ण स्पॅन हा सगळा संबंध येतो. आणि 3 प्रकारच्या बॉडी कल्पिलेल्या आहेत, एंडोमॉर्फिक, एक्स्ट्रोमॉर्फिक आणि मेझोमॉर्फिक. आणि त्याचा संबंध हा कफ, वात आणि पित्त ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकृती आहेत त्याच्या करून, म्हणजे अँथ्रोपोमेट्रिक व्हेरिएशन जे तुमचे आहे त्याच्यावरून व्यक्ती कुठल्या गटामध्ये पडते ह्याच्यात आहे. स्वअंगुली प्रमाणम म्हणजे याच्यामध्ये एक मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने एक पूर्ण पुरुष आणि पूर्ण स्त्री तिची मूर्ती तयार करताना किंवा स्टॅच्यू तयार कसे परिमाण असावं ते मानलं गेलेलं आहे. तिथे सुद्धा ह्या अंगुळ प्रमाणांचा विचार झालेला आहे. आणि त्याप्रमाणेच कामसूत्रामध्ये जो स्त्री आणि पुरुषांचं वर्गीकरण केलेलं आहे ते अंगुळीबद्ध किंवा ह्या दृष्टीनेच केलेलं आहे. तर ह्या पारंपरिक आपली जी अँथ्रोपोमेट्री होती त्याला आधुनिक अँथ्रोपोमेट्रीचा आकार देताना हे ब्लुमेनबॅक, पॉल ब्रोका, हुटन, हायडलिका, आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुहा आणि इरावती कर्व्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे. हे अँथ्रोपोमेट्रीचं एक अंग झालं. आणि नव्याने जर बघायचं झालं तर एर्गोनॉमिक्स किंवा ह्युमन फॅक्टर, म्हणजे कुठली व्यक्ती ते वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला किचनमध्ये काम करायचं असेल तर ओटा किती उंचीचा असावा. जर बाई बुटकी असेल तर तिला पायाखाली पाठ घेऊन उभं राहावं लागतं, आणि ती जर उंच असेल तर तिला ओट्यावर वाकावं लागतं. म्हणजेच फर्निचर करताना किंवा घरातलं कन्स्ट्रक्शन करताना किंवा कारचं डिझाईन करताना सुद्धा, नॅनो कार बघा किंवा दुसरी कुठली डिझाईन करताना वापरणारी व्यक्ती कुठली आहे ते म्हणजे ह्युमन बॉडी, ह्युमन फॅक्टर त्याला म्हटलं जातं, इंजिनिअरिंगशी रिलेटेड. आणि मग जो एथनिक ग्रुप असेल, वापरणारी व्यक्तीचं जेंडर, त्याचा कुठल्या समुदायातून आलेली आहे, आणि ह्या सगळ्याचा जर वापर केला जातो ते एर्गॉनॉमिक्स या दृष्टीने सुद्धा, म्हणजे ॲप्लाइड सायन्स किंवा अंतराळवीरांना लागणारं किंवा वेगवेगळ्या एरोप्लेनमध्ये रेल्वे डिझाईन्स या सगळ्या ह्याच्यामध्ये या अँथ्रोपोमेट्रीचा खूप मोठ्या प्रमाणात किंवा ॲप्लाइड सायन्स म्हणून विचार केला जातो. इथे फोटोग्राफ आहे त्याच्यातूनही तुम्हाला अंदाज येईल की अँथ्रोपोमेट्री दाखवलेली आहे आणि माणसाचं जी लांबी रुंदी आहे त्याचा उल्लेख आहे. मी जरा आवर्त घेतो. याच्याशिवाय मेडिकल अँड पॉप्युलेशन जेनेटिक्स
की अनुवंशशास्त्र हे तर आहेच, पण काही काही आजार असे असतात, उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा एखाद्या ब्लड ग्रुपचं पॉप्युलेशनमधलं प्रमाण जे आहे त्यासाठी त्याची जीन्सची फ्रिक्वेन्सी किंवा त्याचं पॉप्युलेशनमधली वारंवारता कशी आहे आणि ते वाढणार आहे का कमी होणार आहे का स्टेबल आहे. जितकं जीन फ्रिक्वेन्सी स्टेबल आहे म्हणजे ते पॉप्युलेशन हे स्टेबल आहे, ह्या दृष्टीने सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि मग त्याचा अप्लाइड भाग म्हणजे मेडिकल अँथ्रोपॉलॉजीच्या दृष्टीने किंवा मेडिकल जेनेटिक्सच्या दृष्टीने वापर केला जातो. आणि ह्या सुद्धा मानवशास्त्रातल्या वेगवेगळ्या किंवा जीवशास्त्रीय मानवशास्त्राच्या ज्या शाखा आहेत त्याच्यात विविधतेवर बेस आहे, पण त्या ॲप्लिकेशन ओरिएंटेड असा आहे. याच्यातूनच पुढे ह्युमन जिनोम प्रोजेक्टनी आकार घेतला आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्टनी काम करून त्याच्यातून वेगवेगळे जिनोम्स किंवा साधारणपणे बेस पेअर्स जे आहेत त्याच्या नक्की केलं. ॲप्लिकेशन्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जे आहे रिसर्च आहे त्याचा मॉलिक्युलर मेडिसिन, एनर्जी सोर्स अँड एन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन, रिस्क असेसमेंट, बायो आर्किओलॉजी, इव्होल्युशन अँड ह्युमन मायग्रेशन, DNA आणि त्याच्या पुढे जाऊन ॲग्रिकल्चर, लाईव्हस्टॉक याच्यामध्ये सुद्धा त्याचा आपण वापर करू शकतो. तर हे अशा प्रकारचं एक ॲप्लाइड असं शास्त्र आहे. एका दृष्टीने पारंपरिक प्रकारे सुरू झालं आणि नंतर विविधतेतून ते जाऊन त्या ज्या शाखांचा किंवा याचा अभ्यास केला जातो. हे थोडक्यामध्ये मी जीवशास्त्रीय मानवशास्त्राची वेगवेगळी अंग आणि त्याची ॲप्लिकेशन्सचा विचार या ठिकाणी केलेला आहे. मध्ये थोडा डिस्टर्बन्स झाला त्यामुळे आपल्याला एक 5-10 मिनटं आपल्या वाया गेली, पण तरीसुद्धा मी थोडक्यामध्ये जीवशास्त्रीय मानवशास्त्राचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आपण या ठिकाणी हजर राहून ऑनलाईन अर्थातच जो सहभाग दिला त्याबद्दल धन्यवाद. शक्य असेल तर आपण प्रश्न उत्तरां किंवा असतील काही तर चर्चा करू शकतो. धन्यवाद. ऑस्ट्रेलोपिथिकस म्हणता. प्रमोद दंडवत यांनी जो प्रश्न विचारलेला आहे ते ऑस्ट्रेलोपिथिकसच्या कॅटेगरीमध्येच येतो. प्रमोद दंडवत यांचा जो प्रश्न आहे त्या दृष्टीने हॅलो तो ऑस्ट्रेलोपिथिकस त्या कॅटेगरीमध्येच येतो. धन्यवाद. नाही दिसत नाही.